हॅलो, मी आर्या. वेलकम टू मित्र म्हणे लाईमलाईट. आज आपल्यासोबत घबाड कुंड या सिनेमाचे निर्माते आणि त्यातल्या कलाकारही आहेत. सो स्मिता पायगुडे अंजुते आणि रसिक कदम. काका बाहुलीसाठी. कसा आहे तुमचा अनुभव घबाड कुंडचा, निर्माता म्हणून, कलाकार म्हणून? निर्माता म्हणून जेव्हा हा प्रवास चालू झाला तेव्हा डेफिनेटली एक छोटंसं बीज होतं आणि घबाडकुंडची आता द फर्स्ट मराठी युनिवर्स असं वटवृक्षात रूपांतर होताना आम्हाला दिसतं. हा ट्रॅव्हल जो चालू झाला तो या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम पाटील यांच्याबरोबर चालू झाला. एका प्रोजेक्टसाठी त्यांनी अप्रोच केलं होतं. तो प्रोजेक्टही खूप सुंदर आहे, पण काही कारणांनी तो मागे पडला आणि घबाडकुंड आला आमच्याकडे प्रीतमच्याच माध्यमातून. साधारण 2 मिनिटाची माझी त्याची मीटिंग झाली. त्यांनी मला सांगितलं की सर, घबाडकुंड नावाचा चित्रपट करायचा आहे आपल्याला आणि त्याचं युनिवर्स होऊ शकतं. आणि ते युनिवर्स या शब्दावर ती मीटिंग संपली. युनिवर्स करायचं आहे कारण ही जी पोकळी आहे, मराठी प्रेक्षकांच्या वाढत्या अपेक्षा आणि मराठीत चित्रपट जे निर्माण होत आहेत याच्यात ही पोकळी दिसली होती आणि ती पोकळी भरून काढण्याची संधी प्रीतमनी मला दिली. त्याबद्दल त्याचे आभार. आणि त्याच्यानंतर हा ट्रॅव्हल चालू आहे. साधारण मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये 6 मेला आम्ही चालू केलं होतं. 12 जुलैला आम्ही सेटचं काम चालू केलं. तेव्हा मी पहिल्यांदा इन्व्हॉल्व झालो या गोष्टींमध्ये. तोपर्यंत इथेच वरती आमच्या ऑफिसमध्ये त्याचं प्रीचं काम चालू असेल. पण प्रीमध्ये काय काम असतं किंवा काय ॲक्च्युली चित्रपट बनवतात म्हणजे काय बनवतात हे मला माहिती नाही. मी स्टॉक मार्केटच्या बॅकग्राऊंडमधनं आहे. हा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे. मॅडम त्याच्यामध्ये खूप एक्सपर्ट होत्या. त्यांचा अनुभव आणि त्यांनी मला या इकडे पुश केलेलं आहे की आता चला ये करके देखते. मग तेव्हापासून शेवटच्या दिवसापर्यंत शूटच्या किंवा आत्ताही एकंदर जो प्रमोशन चालू आहे रिलीजच्या दृष्टीने, तर मी एक क्षणी दुसरीकडे कुठे लक्ष देत नाही. एवढं भावलं आहे ते काम. आणि परत एकदा प्रीतम पाटलांचा आभार की त्यांनी मला या चित्रपटाच्या माध्यमातून किंवा या घबाडकुंडाच्या माध्यमातून एक नवीन विश्व दाखवलं. तुम्ही काय सांगाल? तुमचं कॅरेक्टर, त्याचा लुक दिसायला वेगळा आहे, सगळा फीलच वेगळा आहे. कसं आहे तुमचं कॅरेक्टर? कॅरेक्टर माझ्या एकदम ऑपोजिट आहे. जशी मी नाही आहे तसं मला ते इनॅक्ट करायला लागलेलं आहे. मी खूप जास्त हसरी आहे आणि त्याच्यात मी खूप जास्त रागिष्ठ किंवा अशी क्रूर असं दाखवलंय. ते करताना सुरुवातीला फार असं टफ गेलं मला. ह्या जे माझं कॅरेक्टर आहे रंगी, ह्याच्यासाठी एक दोन नावं सुचली होती, पण त्याच्यावरती काय काम होते अजून हे मला कळता कळता अचानकच महिनाभराने मला धक्का बसला सरांकडनं की ते कॅरेक्टर तू करतेयस. आणि मी ऑलमोस्ट अशी नाहीच की नको मला हे, मी जे आत्ता करते ते मी खूप चांगलं करते आणि मी ह्याच्याचकडे जरा फोकस करते कारण ती खूप मोठी जबाबदारी असते बॅकएंड सांभाळणं. तर पण मग नंतर एनिवेज मी झाले तयार. मग त्याच्यानुसार माझं ट्रेनिंग सुरू झालं. फायटिंग सीन्स आहेत सिनेमामध्ये तुम्ही पाहता. मग त्याच्यात तर भांडणात मी खूप एक्सपर्ट आहे, पण तरीसुद्धा तशा टाईपचं फाईट तो फार वेगळा असतो. मग तो स्पेशल ट्रेनिंग वगैरे घेतला गेला. ते कॅरेक्टर डेव्हलप करण्यासाठी मला काही ट्रेनिंग्स दिल्या गेल्या की कसे मूड्स असायला पाहिजेत, कारण आता बरीच वर्ष मधला तो हे होता, माझा गॅप होता. तर त्याप्रमाणे कॅरेक्टर डिझाईन झालं. मग ते कॅरेक्टर केलं. आता मेकअपवर जर आलं तर इतका हेवी मेकअप, मी स्वतः मेकअप आर्टिस्ट असून सुद्धा मेकअप कधी कॅरी नाही करत, खूप लाईट मिनिमम. आणि तो मेकअप तर फारच वेगळा होता. तो खूपच डार्क शेडकडे जाणारा आणि खूप वियर्ड असं तो होतं. आणि ते कॅरी करताना पण भरपूर त्रास झाला मला. म्हणजे जशी मिसरी होती तोंडामध्ये माझ्या, तर ती मिसरी ज्याची मला कधीच सवय नाही. म्हणजे मी कधी टोबॅको त्याचा वास सुद्धा नाही सहन करू शकत, स्मोकिंगचा सुद्धा वास नाही सहन होत. आणि त्या कंडिशनमध्ये मला ते सतत तोंडात कॅरी करायचे आणि मग त्याच्याबरोबर ॲक्टिंग करायची. आणि ते वेगळंच चालायचे, असं रावडी चालायचे. म्हणजे असं सगळं पुरुषी असा तो ओव्हरऑल अटायर.
अटायर नव्हता बट ती बॉडी वागणूक लँग्वेज तशी तशी होती. तर ते सुद्धा खूप टफ होतं, पण ते हळूहळू करता सवरता जमायला लागलं. असं ओव्हरऑल ते कॅरेक्टर निगेटिव्ह आहे आणि छान झालं ते ओव्हरऑल. आता ऍक्टिंगचा विषय आहेच आहे. तुम्ही या सिनेमाचे निर्माते आहात, पण तुम्ही ह्या सिनेमात कामही केलंय, ऍक्टिंगही तुम्ही केली आहे. तर तो अनुभव तुमचा कसा होता? तुम्ही पहिल्यांदाच ऍक्टिंग केली? हो हो, म्हणजे आता हे जे कॅमेरा वगैरे हे या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी पहिल्यांदा आहेत. माझ्या रोलबद्दल हे सांगेल की मला दुधावरची जी साय येते ना ती वाटायला आली. तेवढंच वाटायला आलं. आता आपण बोलत असताना असं होतं की आपण त्या वेळी त्या गोष्टी करत जातो, करेक्ट. आता करायचंय म्हणून. आता मागे वळून बघताना असा कुठला एक क्षण आहे जो तुम्हाला प्रॉमिनेंटली आठवतो की हा तेव्हा हे झालं होतं, हे मला आठवतं? हो, असं ना एक रात्रीचं शूट होतं आमचं, जे पहाटे पहाटे संपलं आणि ती शिफ्ट एक्सटेंड करायची की नाही करायची का काय करायचं ह्याच्यावर प्रश्न उभा राहिला होता. नेक्स्ट डेची शिफ्ट लगेचच होती आणि म्हणजे जसं आमचा सिनेमा खूप प्रसिद्ध आहे 1.5 शिफ्टसाठी, तर आम्ही ऑलमोस्ट डेलीच 1.5 शिफ्ट मारत होतो आणि त्याच्यानंतर परत सकाळी 11चा काहीतरी कॉल टाईम होता आमचा. आणि त्या रात्री काय गंमत झाली, कंटिन्युटीच्या ह्याच्यामध्ये माझ्या पायातनं मी चपला काढून टाकल्या. आधीच चपला रबराच्या होत्या आणि मग त्या चपला काढून टाकल्या. आता त्या चपला काढल्यानंतर जी विहीर होती त्याच्यामध्ये खूप सारे खडे, काटे म्हणजे काड्या वगैरे असं होते आणि पुन्हा आग पेटलेली असायची, त्याची गरमी. भले बाहेर थंडी होती पण ओव्हरऑल आतमध्ये तर आतमधला ते ambience. खूप. आणि आम्ही खूप पूजेच्या जवळ बसायचो, असं खूप त्याच्यामुळे उष्णता वाफ वगैरे असं ते खूप धग लागत राहायची. आणि त्या ह्याच्यातच आम्हाला ते धावायचं पळायचं होतं. मला माझ्या मुलीला शोधायचा तो सीन होता. ते मला पाण्यातनं पळत जायचं होतं, मग मला त्या खड्यातनं पळत जायचं होतं आणि ते बेअरफिट. आणि त्याच्यामुळे माझ्या टाचा आणि माझे चवडे इतके टोचून टोचून सुजले आणि मग मला पाय ठेवणं सुद्धा म्हणजे त्या रात्री आम्ही जेव्हा हॉटेलवर गेलो, मला रूममध्ये गेल्यानंतर चपला जेव्हा मी काढल्या, म्हणजे शूज असायचे एनिवेज, तर ते शूज जेव्हा मी काढले त्यानंतर मला जमिनीवर पाय टेकवता येत नव्हता आणि मी अगदी अशी धरत धरत वॉशरूमला जाऊन मग कसं बसं जाऊन मी झोपले. म्हणजे तो. आणि मग नेक्स्ट डे लगेच 11 वाजता आम्ही उठून, पण दुसऱ्या दिवशी तो पेन कुठेच काहीच, म्हणजे त्याला हेच नाही की मागमूसच नाही की काय झालं होतं का. आदल्या दिवशी तो पाय इतका सुजला होता आणि म्हणजे साधारण 5:30 वाजता मी झोपली असेल आणि 11 वाजता आम्ही पुन्हा सेटवरती निघालो. तोपर्यंत तेवढा जे काही 2 तासांची 3 तासांची झोप 4 तासांची झाली असेल, तेवढ्या ह्याच्यातच ती म्हणजे मेंटली जी रिकव्हरी असते ना की आपल्याला विल पॉवरवरती आपण, तो हॉरिबल सिच्युएशन होता माझ्यासाठी. तुमच्यासाठी असा कुठला क्षण आहे? नाही हो. एकच आठवून सांगावा आता. हा, बेसिकली मी वन टेकच दिलं सगळं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच झाला नाही मला. त्यांनी ना त्या ह्याच्यामध्ये म्हणजे गंमत, रसिक सर म्हणतात की मी एकुलता एक प्रोड्युसर आहे, मी बोलणार आहे, एकुलता एक प्रोड्युसर आहे ज्यांनी कलाकाराचे पाय धुवून ते पाणी प्यायलो. तर ते ताट आहे, आता तुम्ही सीनमध्ये पाहताल ते ताट आहे, त्याच्यामध्ये हळदी कुंकू वगैरे टाकले, लाल पाणी, त्याच्यात संदीप सर असे पाय बुडवून बसलेत आणि मग हे समोर असे बसतात आणि बोलतात की असं ते बघतात आणि असं ते चाटतात ते पाणी आणि ते म्हणतात गरम आहे. ते माझ्यासाठी फार गमतीशीर होतं. आणि जे त्या सीन मध्ये तुम्ही बघताल प्राजक्ता अशी करते, त्यावेळेला सगळ्यांनीच केलं असणार आहे, कारण मी स्वतः केलं. ते हे काय ते पाणी चाटलंच तू खरं. ऍक्च्युली आता तो सीनचा तो प्रोमो बाहेर आलाय तर त्याच्यानंतर कळतंय की हा सीन आपण केलाय. म्हणजे अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे ही खरंच प्रीतमची हुनर आहे की त्यांनी माझ्यासारख्या रेड्याकडनं पण ज्ञानेश्वरी वधवून घेतलेली आहे. नाही, तो सीन छान झाला होता, फार छान झाला होता आणि वनटेकच झाला होता. काहीच त्यांनी एफर्ट म्हणजे खूप टाइम नाही घेतला त्यांनी. टेक्निकली जेवढा वेळ लागतो ना तेवढाच जो काय असेल तो. अदरवाईज संदीप सरांचं आणि ह्यांचं एकदम छान. आणि त्याच्यानंतर बाकीच्यांनी जे काही रिॲक्शन्स द्यायचे त्या पण खूप सुंदरपणे. वा. आता आपल्या सिनेमाचंच नाव आहे घबाड कुंड. तर मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की आता जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला एखादं घबाड सापडलं तर त्याच्यात पैसा सोडून तुम्हाला कुठली गोष्ट बघायला आवडेल? मला तर पीस. मी खूप पीस लवर आहे
आणि मला खूप शांती हवी असती. मला असं खूप हॉशपॉश कटकट कटकट नाही सहन होत. त्यामुळे पैसा तर नो डाऊट, त्याच्याशिवाय तर काहीच नाही चालत. पैसा आणि पीस, माणसं आणि पीस आलं ना की आपली नाती, माणसं सगळंच ठीक होत जातं. पण ते मेंटल पीस जे आत्ताच्या आयुष्यामध्ये या सेंचुरी म्हणा, लाईफस्टाईल म्हणा, सगळीकडेच गेलंय. कोणाच्याच म्हणजे आपण करतो हे सगळं आपण करत असतो, पण डीप इनसाइड आपण खूप डिस्टर्ब्ड असतो आणि ते डिस्टर्बन्स ना आपल्याला कितीही प्रयत्न केला तरी निघत नाही. आणि मग त्याच्यासाठी खरंच कुठेतरी एक असा पॉइंट लागतो की आपल्याला ती शांती हवी आहे, तरच आपण बाकीच्या गोष्टी पण परफॉर्म करू शकतो, कुठल्याही टाईपचं काही असू दे. सो ते पीस, पैशानंतर पीस फार महत्वाचं आहे. अरे तुमच्या प्रश्नामध्ये मी थोडंसं इम्प्रुव्हायझेशन करेल. घबाड मिळालं तर नाही, मला घबाड मिळालं. म्हणजे बेसिकली झालंय असं की प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचं घबाड शोधता शोधता पहिल्या मराठी युनिव्हर्सचा घबाड आम्हाला मिळाला. ते तर आहेच. आता मी समाधानी आहे. म्हणजे आता संदीप सरांनी मी बोलत होतो तेव्हाच मला आत्म जे जाणवत आहे, जे फील येते की यार व्हॉट एव्हर याचे रिझल्ट काय येणार हा विचार आत्ताही नाही करत आहे, तेव्हाही नव्हता केला. पण एक समाधान जे आहे ना, त्याचा घबाड मला हे घबाड कुंड करताना मिळालेलं आहे आणि आय एम हॅप्पी. वा. आता याच्यानंतर याच्यापेक्षा मोठं घबाड असू शकत नाही. म्हणजे ही जी फॅमिली तयार झालेली आहे आणि हे जे आम्ही करतोय हे खूप मनापासून करतोय. म्हणजे असंच नाही की फक्त एक मूवी बनवायची किंवा आज जर मला जे स्टारकास्टचाही सपोर्ट आहे, इवन माझ्या टेक्निकल टीमचाही सपोर्ट आहे. प्रत्येक जणांनी पहिल्या दिवसापासून ती फिल्म त्यांची आहे हो. अशीच कॅरी केलेली आहे. आणि मी नवीन आहे, सो मला माहीत नाही अजूनही हे जे मी स्मिता मॅडमला खूप वेळा विचारलं किंवा मी माझ्या घरातही बोललो की अरे हे असं बोललं जातंय तर हे म्हणजे खूप भारी होतंय, खूप भारी होतंय. स्वतःला चिमटा काढून बघितलंय मी की यार खरंच हे मलाही माझ्याकडनं विचारले झालं स्मिता, हे सगळे बोलतात ते खरंच खरं आहे का? खरंच आहे का आपलं उगाच? का झाडावर चढवलं जातंय असं फील. पण आता जेव्हा प्रमोशनच्या स्टेजमध्ये आलो ना तेव्हा कळलं हे जे कॉन्ट्रीब्यूट करतात किंवा आमच्या ज्या चर्चा होत आहेत तर ते मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे जे सगळे एफर्ट्स लागतात ना ते माझ्या प्रत्येक मेंबरकडनं होत आहेत. ह्याच्यात मला खूप समाधान आहे. नाही, सिनेमा नक्कीच चांगला असेल. आम्ही टीजर बघितलाय, टीजर तर इंटरेस्टिंग आहे, पण प्रेक्षकांना घबाडकुंडमध्ये असं काय वेगळं बघायला मिळणार आहे? अर्थात प्रेक्षक चित्रपटगृहात ज्या अपेक्षेने येतात ते सगळंच बघायला मिळणार आहे. म्हणजे मी जातो ते कॉमेडी बघायला तर मला कॉमेडी मिळणार आहे. कोणाला हॉरर आवडतंय तर त्याला हॉरर मिळणार आहे. हा पूर्ण प्लॅटर आहे. कुणाला दुःख आवडते, काही जे असं काही सिनेमे आहेत ज्याच्यामध्ये खूप रडारडी पडापडी आहे, काय म्हणतात माया ममता, इमोशनल, हा मुलांच्या थ्रू इमोशन्स ते खूप, ते ज्यांना आवडतं तेही पाहायला मिळेल. मारधाड आवडते तेही पाहायला मिळेल. कॉमेडी आवडते, कुशल बद्रिकेंनी खूप सुंदर कॉमेडी, तेही पाहायला मिळेल. अगदी प्राजक्ताने सुद्धा खूप छान तिचे सीन, कॉमेडी सीन्स खूप छान केलेले. म्हणजे सगळंच तुम्हाला मिळणार आहे. हॉरर तर निश्चितच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशासाठी सगळी दुनिया धावते, तर तो पैसाही आहे. वा. म्हणजे एका तिकिटामध्ये म्हणजे मनोरंजन क्षेत्रात 9 रस असतात. ते एका तिकिटामध्ये तुम्हाला 9 रस मिळणार आहे. तर तिकीट एक पण त्याचे इफेक्ट 9 आहेत. हे पण मला प्रेक्षकांना तुमच्या माध्यमातून सांगायला आवडेल. मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तर घबाडकुंड येतोय 19 जूनला. सिनेमागृहात जाऊन नक्की बघा आणि पाहत राहा मित्र म्हणे लाईमलाईट.